साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचे अस्तित्व किती हा मुद्दा ऐरणीवर आला असून पक्षाचे 4 आमदार असूनही फक्त नावालाच दक्षिणा आणि काँग्रेस जणांना महाप्रसाद. देशात राज्यात आपले मोठे भाऊ पण काँग्रेस समोर लाचारी का असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. तरीही हे देवाभाऊंना मान्य आहे का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून भाजप स्वाभिमान गहाण टाकणार की अस्तित्व पणाला लावणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे हे 4 आमदार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आहेत. ते एकीने गेले तर ताकद मोठी, पण काँग्रेस बरोबर जाण्याचा मार्ग आत्मघातकी ठरू शकतो. अशा स्थितीत भाजपच्या वाट्याला जागा मिळणार किती आणि कार्यकर्त्यांना न्याय की प्रस्थापितांनाच संधी असा मार्मिक सवाल आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू यांनी केवळ कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवणार अशी भूमिका घेऊन अस्तित्व पणाला लावले आहे. त्यांना पक्षाचे किती आमदार साथ देणार याचीही उत्सुकता आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील 2 जिल्हा परिषद मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात बाजार समिती आहे. गतवेळची निवडणूक शेतकरी प्रभावित होती, त्यामुळे ती भाजपानुकूल होती. सहकार क्षेत्रात काँग्रेस आणि शरद पवार गटाची ताकद आहे. सोसायटी मतदारसंघात ते बाहुबली असले तरी बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहे. शिवाय व्यापारी गटातही भाजप अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर आघाडी किंवा युती केली तरी भाजपच्या वाट्याला किती जागा मिळणार, सभापती भाजपचा होणार का याविषयी उलटसुलट चर्चा आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी मध्यस्थी करून काँग्रेसचे नेते दिलीप माने, काकासाठे, सुरेश असापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांनी आपले मतभेद विसरून एकत्र आले. या उलट भाजपची स्थिती आहे. पालकमंत्री गोरे, आमदार कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहाजी पवार, अविनाश महागावकर एकत्र आले. आमदार सुभाष देशमुख यांनी पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी एकला चलो रेचा नारा दिला असून त्यास तमाम कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा दिसत आहे. माजी सभापती आमदार विजयकुमार देशमुख या प्रक्रियेत कुठेच दिसत नाहीत. शिवाय निवडणुकीतही ते नाहीत. मात्र व्यापारी गट, हमाल तोलार गटात आपले वजन टाकणार आहेत. त्यामुळे दुपारनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार असून फडणवीस खरोखरच लक्ष घालणार असतील तर पक्षाचे हित दिसून येईल. अन्यथा मिळणाऱ्या दक्षिणेवर भाजपला समाधान मानावे लागेल.